सटाण्यातला जेवढं वर्क केलंय त्यांनी आता जे काम झालंय शहर अंतर्गत, तर त्याचे पैसे आपण त्यांना पेड केलेत का ठेकेदारांना? दिलेले आहेत का? नाही, जे आता वर्क केलंय सटाण्यात जे काम केलंय त्यांचं पण पेमेंट केलंय का? मग आता तुम्ही काय चूक करून ठेवली माहितीये का, की आता त्यांनी काय केलं, फक्त जेवढं ऍक्च्युअल वर्क केलंय त्याचं पेमेंट दिलं, परंतु त्याच्या साईडला आम्हाला गटरी टाकायचे. अक्षरशः अशी परिस्थिती झाली पावसाळ्यात, प्रत्येकाच्या घरामध्ये अक्षरशः एवढं पाणी होतं. शिव मॅडम आणि सर्व नगरसेवक जाऊन तिथे पाणी उपसू लागले बादलीने, अशी परिस्थिती होती. असे बिलं तुम्ही कसे राहते त्या ठेकेदारांची? तुम्ही त्याने एक सिमेंटची गोण टाकली, द्या लागेल त्याचा पैसा. ही सिस्टीमच चुकीची. त्यांच्यावरती कोणाचं बंधनच नाही. यांना कुठे टक्केवाऱ्याला भेटत असतील का काय शंका तयार होती, की बिल निघालं, काम जेवढं ऍक्च्युअल झालं बिल देऊन द्यायचं, सोडून द्यायचं. त्यांनी पूर्णपणे काम वर्क करून घ्यायला पाहिजे होतं. आता गंमत अशी आहे, अर्धवट ऑपरेशन सोडून गेलाय, पट्टी करणं बाकी आहे, पोट उघडलं, आला क्लास, तरी तुम्ही पैसे देऊन टाका. करा का असं डॉक्टरांकडून? वास्तुस्थिती अक्षरशः रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही लोकांच्या घरात पाणी साईडला बॉक्स गटारी होते. यांनी फक्त कॉन्क्रीटचे पैसे द्यायचे, गटारीचे आणि ते ठीक आहे, त्या गटारी राहिल्या. त्या गटारीमुळे बाकीच्या सगळ्या शहरातलं पाणी पास व्हायला नगरपालिकेला अडचणी येत आहे. त्या शहरातलं पाणी पास होत नाही, पुन्हाच्या लाईनी क्लिअर करता येत नाही, बाकीच्या विकास कामांना अडथळा तयार होत नाही. त्या नॅशनल हायवेच्या प्रॉब्लेममुळे आमची पूर्ण कंप्लीट होत नाही. आम्हाला नागरिकांना पाणी देता येणार नाही. 90% काम पूर्ण वर्किंग घ्या. 15 ऑगस्टला एक मीटिंग लावून त्याच्या आज त्यांनी आपल्याला पूर्ण करून द्या. मॅडम, त्यांनी ते डिस्कोप केलं, बरोबर आहे. अर्थात ऍक्च्युअल मध्ये नगरपालिकेच्या अडचणी काय आहेत काय नाही ते समजून घ्यायला पाहिजे होत्या. त्याच्या आधी तुम्ही कसं डिस्कोप करून टाकलं? ते बंधनच नाही कोणाचं, म्हणजे शहराला कोणी लक्ष द्यायलाच तयार नाही. परवाच्या मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं अधिवेशन पूर्व सगळ्या नगरपालिकांच्या मीटिंगा चालू आहेत. अधिवेशन पूर्व उद्या अधिवेशन 20 तारखेला, तर त्याच्या धुळ्यात झाल्या, मालेगावला झाली, आता ही सगळ्यांची शेवटची मीटिंग, त्या खात्याची मीटिंग होती. त्याच्या वेळेस त्यांनी सांगितलं नॅशनल हायवेने किंवा सटाणा शहरातून जाणारा रस्ता आम्ही डिस्कोप केला, म्हणून ही मीटिंगमध्ये हा पहिला विषय घेतला. असं आम्हालाही त्याच मीटिंगमध्ये कळलं की त्यांनी बंद केलं. शहराच्या नागरिकांच्या वतीने खरंच कौतुक करतो मॅडम, कारण की या प्रश्नाकडे कोणीच लक्ष मॅडम पण आम्ही आजच्या मीटिंगच्या मिनिट्स प्रमाणे आजच्या मीटिंगचे मिनिट्स घ्या, त्यांच्याकडनं पत्र घ्या आणि 12 ते 2 पर्यंत गडकरी साहेबांना ह्या विपरीत परिस्थितीमध्ये एक सकारात्मक विषयाची विनंती करतो मॅडम. आपल्याला हे काम आता तुम्ही डिस्पोज करून टाकलं, आता परत ते पुनर्जीवित करावं लागणार आहे. तर ते पुनर्जीवित करताना नगर परिषदेच्या ज्या अडचणी आहेत त्या फक्त थोडे मांडून देतो. त्याप्रमाणे आता त्याच्यात इस्टिमेट करताना लक्षात घ्या, पूर्वीच्या कामामध्ये 49 ठिकाणी रोड क्रॉसिंग पकडलेलं आपल्याकडे. आता ऑलरेडी अर्ध्याच्या वरती कॉन्क्रीटचं काम पूर्ण होऊन गेले. त्या रस्त्याच्या खालून 49 ठिकाणी रस्ता क्रॉसिंग करून पाईपलाईन शिफ्ट करण्याच्या ऐवजी मागच्या 2 मिटिंगांमध्ये आम्ही असं मांडलं होतं की या रस्त्याच्या हा रस्ता म्हणजे सटाण्याचे 2 भाग करतोय, तर दोन्ही भागांना पाणी वितरणासाठी सेपरेट वितरणाच्या लाईनी टाकणे आवश्यक आहे. तुम्ही असे 49 ठिकाणी क्रॉसिंग करण्यापेक्षा सरळ दोघं बाजूने 2 वेगवेगळ्या लाईन टाकल्या तर वितरणाचं काम सोपं होणार आहे. याच्यासाठी त्यांनी तत्वता मान्यता पण दिली होती, पण पुढे त्याच्यावर काही कार्य झाली नाही. आता नवीन जेव्हा पकडणार तुम्ही तर कृपया ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यात त्यांनी आमच्यावर असा दोष दिला होता की आम्ही तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या लाईनी कशा आहेत. पूर्वी हा रस्ता छोटा होता, MDR होता, MDRचा स्टेट हायवे झाला, त्यावेळेला सिंगल लाईन होती आणि रस्त्याच्या खालूनच दोघं बाजूला पाणी जात होतं. जेव्हा त्याचं 4 लेन एवढं स्टेटस वाढलं तर ती एक लाईन कुठल्या तरी एका बाजूला जाणार आहे तर दुसऱ्या बाजूला पाईपलाईन टाकावी लागेल, ही एक्सपर्टी नगर परिषदेजवळ नाही, ती नॅशनल हायवेकडे ऑलवेज हीच कामं करतात. त्यांनी ते समजायला पाहिजे होतं की आपल्याला जरी एक लाईन आहे तरी या दोघं बाजू टाकावं लागते. झाली ती चूक सोडून द्या, पण आता नवीन करताना ते प्राव्याने त्याच्यामध्ये ठेवलं पाहिजे. प्लस
नगर परिषदेचं भविष्यामध्ये भूमिगत गटार जे पाईप येणार आहेत, तर ही युटिलिटी स्पेस वगैरे ह्या सगळ्या जे काही पत्र डिटेलमध्ये आपल्याला सगळ्यांना पाठवले, तुम्ही मला पुन्हा एकदा गठ्ठा तयार करून मी समक्ष येऊन तुम्हाला देईल, तो परत विषय नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही आता नवीन प्रपोजल तयार करताना त्याप्रमाणे करावं, म्हणजे पुन्हा याचा स्कोप नाही आहे, याच्यात ते नाही असं म्हणण्याची वेळ यायला नको. मोजणीपासून तर काम पूर्ण होईपर्यंत आता प्रपोजल व्यवस्थितपणे तयार करावं. यासाठी सटाणा नगर परिषदेच्या यंत्रणेला वेळोवेळी संपर्कात घेतलं तर आमच्या गोष्टी आम्ही व्यवस्थितपणे मांडू शकतो. एक कमिटी नेमून एक अधिकारी त्यांना द्यावा. झालेला आहे, तर त्याबद्दल आपल्याला काहीतरी एकत्रितपणे करावं लागेल. नाही झालं ना, 49 ठिकाणी पूर्ण मध्ये क्रॉसिंग आहे, युटिलिटी शिफ्टिंग न करता काम झालेलं आहे. तर खरंच खूप अडचणी आहेत. आपण मॅडम एक विनंती होती, सर्व टीम घ्या, सर्वे करा, यांच्या अडचणी तुमच्या अडचणी सगळ्या एकत्र मांडा आणि याच्यातनं योग्य मार्ग काढा. आम्हालाही गायडन्स करा की तुम्ही या पद्धतीने या गोष्टी तुम्ही मांडून या गोष्टीसाठी एवढा निधी उपलब्ध करून द्या. कारण या गावाला आता सिग्नल्स पाहिजे, पुढच्या काळामध्ये चौकांचं शिष्यवितरण पाहिजे, असं नाही होणार. आणि युटिलिटीची जबाबदारी नाही म्हटलं तरी हायवेची असते.